हॅलो एव्हरीवन. आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 8 ही समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवणार आहोत. मग नेमकं काय समजून घ्यायचं आहे आपल्याला, तर रेणुसूत्र व संयुजा. बघा, आता रेणुसूत्र तयार करताना जो काही संयुजा असते ती संयुजा मूलद्रव्याची महत्त्वाची असते, कारण की जो काही संयुजेचा अंक असतो त्या अंकांवरनं त्या ठिकाणी रेणुसूत्र तयार केलं जात असतं. मग आता संयुजा काय आहे आपण बघितलं की जो काही अणू असतो त्या अणूची ज्या काही कक्षा असतात, मग शेवटच्या कक्षेमध्ये जे काही इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉनवरतून संयुजा ठरत असते. मग त्या शेवटच्या कक्षेला संयुजा कक्षासुद्धा म्हटलं जातं. जसं की शेवटच्या कक्षेमध्ये अष्टक पूर्ण करताना जर तो इलेक्ट्रॉन देतो किंवा घेत असतो आणि जेवढे इलेक्ट्रॉन घेतो किंवा देतो त्यावरनं त्या मूलद्रव्याची ती संयुजा ठरत असते आणि याच संयुजेच्या मदतीने रेणुसूत्र तयार केलं जात असतं. मग पदार्थाच्या रेणूच्या संज्ञांच्या साहाय्याने केलेले जे काही लेखन असतं त्या पदार्थांचे ते रेणुसूत्र असतं. मग रेणुसूत्रामधील सर्व घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व प्रत्येक संज्ञेच्या पायाशी त्या त्या अणूंची संख्या लिहितात. मग यावरून आपण रेणुसूत्राच्या ज्या काही बाबी आहेत त्या समजून घेणार आहोत. मग काय काय कळतं आपल्याला तर रेणुसूत्रावरून आपल्याला घटक मूलद्रव्य कळतात, घटक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या कळते, घटक मूलद्रव्यांची संयुजा कळते आणि घटक मूलद्रव्यांमधील रासायनिक बंधाची संख्या समजत असते. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला रेणुसूत्रावरून समजत असतात. त्यानंतर ते रेणुसूत्र कसं काढायचं असतं मग तेही या ठिकाणी आपण बघणार आहोत. मग जसं या ठिकाणी एक रेणुसूत्र क्रमांक 1 दिलेला आहे आणि उदाहरण क्रमांक 2 मध्ये दुसरं रेणुसूत्र दिलेलं आहे. मग पहिलं जे काही रेणुसूत्र आहे ते मिथेनचं आहे CH4 आणि दुसरं जे काही रेणुसूत्र आहे NH3 हे अमोनियाचं रेणुसूत्र आहे. मग आता आपण काय काय कळतं एक एक बघणार आहोत की घटक मूलद्रव्य कशा प्रकारे कळतात, की त्या रेणुसूत्रामध्ये कोणकोणते मूलद्रव्यांचा संयोग झालेला आहे ते आपल्याला कशावरून कळतं किंवा ते कसं काढायचं. मग रेणुसूत्रातील संज्ञेवरनं ते आपल्याला काढायचं असतं. जे काही घटक मूलद्रव्य आहे ते त्या रेणुसूत्राच्या संज्ञेवरनं काढायचं असतं. जसं की या ठिकाणी तुम्हाला रेणुसूत्र दिलेलं आहे आणि मग त्या घटक मूलद्रव्यांची जी काही संज्ञा आहे, जसं की या मिथेनमध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे म्हणून कार्बनची जी काही संज्ञा आहे C आणि हायड्रोजनची संज्ञा H आहे. मग अशा प्रकारे काढायचं असतं. रेणुसूत्रावरून आपल्याला संज्ञा काढायची असते. त्यानंतर जसं इथं काय म्हणूया आपण अमोनियाचं दिलेलं आहे. मग अमोनियामध्ये कोणकोणत्या मूलद्रव्यांचा समावेश आहे, त्यांची कोणकोणत्या मूलद्रव्यांची संज्ञा आहे, तर N म्हणजे नायट्रोजन आणि H म्हणजे हायड्रोजन. मग या प्रकारचे 2 मूलद्रव्य या अमोनियामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आहे. मग अशा प्रकारे आपल्याला ही घटक मूलद्रव्य कळत असतात रेणुसूत्राच्या संज्ञेवरनं. त्यानंतर अजून काय कळतं तर त्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या कळते. मग जे काही कार्बन आहे किंवा हायड्रोजन आहे, त्याचबरोबर नायट्रोजन किंवा हायड्रोजन या मूलद्रव्यांच्या अणूंची आपल्याला संख्या कळत असते. मग आता ती संख्या आपल्याला कशी काढायची आहे तर रेणुसूत्रातील संज्ञांच्या पायाशी लिहिलेल्या अंकावरनं. मग जो काही रेणुसूत्र असेल त्याच्या पायाशी जे काही अंक लिहिलेले आहेत, जसं या ठिकाणी Hच्या पायाशी तुम्हाला 4 दिसतोय आणि या Hच्या पायाशी तुम्हाला 3 दिसतोय. मग या पायाशी लिहिलेल्या अंकावरून आपल्याला त्या ठिकाणी अणूंची संख्या कळत असते. मग जसं Cच्या पायाशी अंक लिहिलेला नाही, जसं तुम्हाला या ठिकाणी मिथेनमध्ये दिसत आहे की C मध्ये कुठेही त्याच्या पायाजवळ अंक नाही आहे, परंतु H म्हणजेच हायड्रोजनच्या पायाजवळ अंक आहे. मग Cच्या पायाशी अंक लिहिलेला नाही याचाच अर्थ तिथे 1 अंक आहे हे आपल्याला गृहीत धरायचं आहे. अंक जर लिहिलेला नसेल, मग 1 अंक जर असेल, अणूची संख्या जर 1 असेल तर त्या ठिकाणी ती दर्शवली जात नाही, ती आपल्याला गृहीत धरायची असते. 1च्या वर जर अणूंची संख्या असेल तर ती मात्र त्या ठिकाणी लिहिली जाते. मग Cच्या पायाशी आपल्याला 1 मानायचा आहे म्हणून Cचा 1 अणू, तर हायड्रोजनच्या पायाशी किती अंक आहेत 4 म्हणून Hचे किती अणू आहेत 4 अणू आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी सहज कळतंय
रेणुसूत्रातील संज्ञांच्या पायाशी लिहिलेल्या अंकावरनं. मग ही गोष्ट आपल्याला रेणुसूत्रावरून समजत असते की त्या रेणुसूत्राच्या मूलद्रव्यांमध्ये अणूंची संख्या किती आहे. तसंच तुम्ही जर इथे NH3चं बघितलं तर Nच्या पायाशी अंक लिहिलेला नाही, याचा अर्थ तिथे एक अंक आहे आणि म्हणून Nचा एक अणू तर Hच्या पायाशी 3 लिहिलेला आहे, म्हणून Hचे त्या ठिकाणी 3 अणू बघायला आपल्याला मिळतात. अजून काय कळतं आपल्याला रेणुसूत्रावरून, तर घटक मूलद्रव्यांची संयुजा कळत असते. काय कळते आपल्याला? संयुजा. मग आता ही कशी काढायची, तर रेणुसूत्रातील संज्ञांच्या पायाशी लिहिलेल्या अंकांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा CH4 म्हणून Cची जी संयुजा आहे ती 4, तर Hची संयुजा 1 आहे. आता इथे गोंधळून जायचं नाही, कारण इथे तुम्हाला Hच्या पायाशी 4 दिसतोय आणि Cच्या पायाशी 1 दिसतोय, परंतु इथे बघा जेव्हा संयुजा काढत असतो त्यावेळेस मात्र Cच्या पायाशी तुम्हाला किंवा Cमध्ये तुम्हाला 4 त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याचबरोबर Hच्या ठिकाणी 1 दिसतोय. हे का होतंय, तर तिरकस गुणाकार होतोय या ठिकाणी. मग तिरकस गुणाकार करताना काय केलं जाणार आहे, Cच्या खाली आपण त्या ठिकाणी 1 लिहिणार आणि Hच्या खाली आपण काय लिहिणार, 4 लिहिणार. मग तिरकस जर गुणाकार केला तर जो 4 आहे तो Cकडे जाणार आणि जो 1 आहे तो Hकडे जाणार. म्हणून या ठिकाणी जी काही संयुजा काढतो आपण तिरकस गुणाकाराने, त्यावेळेस जी काही Cची संयुजा आहे ती 4 होते आणि Hची संयुजा काय होणार आहे, त्या ठिकाणी तिरकस गुणाकाराच्या मदतीने 1 होणार आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. मग अमोनियाच्या वेळेस पण तसंच होणार आहे बघा. NH3 म्हणून Nची जी काही संयुजा आहे ती 3 होणार आहे आणि Hची संयुजा 1 होणार आहे. मग Nच्या खाली तुम्हाला काय करायचा, 1 लिहायचा आहे, थोडासा गॅप सोडून तुम्हाला H लिहायचा आहे, Hच्या खाली काय लिहायचं आहे, 3 लिहायचं आहे. तिरकस गुणाकार जर केला तर जो 3 आहे तो Nकडे जाणार आणि जो काय 1 आहे तो Hकडे जाणार. म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर Nची संयुजा 3 होणार आणि Hची संयुजा 1 होत असते. अगदी सोप्या पद्धतीने तिरकस गुणाकाराने तुम्ही ही संयुजा पूर्ण करू शकतात. मग हे कळतं आपल्याला रेणुसूत्रावरनं. अजून काय कळतं, तर घटक मूलद्रव्यामधील रासायनिक बंधाची संख्या कळते. मग रासायनिक बंधाची संख्या कळते, मग ती कशी काढली जाते, तर घटक मूलद्रव्याची जितकी संयुजा तितकेच रासायनिक बंध त्या घटक मूलद्रव्यात असतात. मग जितकी संयुजा तितकेच घटक मूलद्रव्य किंवा बंध त्या ठिकाणी बघायला मिळतात. मग Cची संयुजा 4 आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये Cमध्ये 4 रासायनिक बंध बघायला मिळतात आणि Hची संयुजा 1 आहे, म्हणून Hमध्ये एकच बंध बघायला मिळणार आहे. समजते? मग संयुजा नंबर जो असेल तेवढ्या नंबर इतकी त्या ठिकाणी तुम्हाला बंध बघायला मिळत असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर Nचं जर बघितलं तर Nची संयुजा 3 आहे, मग Nमध्ये 3 रासायनिक बंध बघायला मिळतील आणि त्या ठिकाणी Hमध्ये संयुजा 1च आहे, म्हणून Hमध्ये तुम्हाला एकच रासायनिक बंध बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने सहजरित्या आपल्याला रेणुसूत्रावरून ह्या सर्व घटकांची माहिती मिळत असते. त्यानंतर आपण पुढे बघूया की संयुजा बघा, अणू एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधाने जोडलेले जाण्याची जी क्षमता असते हा प्रत्येक अणूचा रासायनिक गुणधर्म आहे आणि मग ही जी काही क्षमता असते ती एका संख्येने दर्शवतात व ही संख्या म्हणजे त्या अणूंची संयुजा असते. आत्ताच आपण बघितलं की जर संयुजा जो असेल, जी संयुजा असेल त्या मूलद्रव्याची ती संयुजा म्हणजे त्याचा तो रासायनिक बंध असतो. मग त्यामुळे जी संख्या असते तीच संख्या म्हणजे अणूंची संयुजा. या संयुजेवरून रेणुसूत्र तयार केलं जातं अगदी सहजरित्या तिरकस गुणाकार वगैरे करून. मग या पद्धतीने आपण जो काही संयुजा आणि रेणुसूत्र आहे याविषयी आता आपण थोडक्यात माहिती घेतली. आता यावर आधारित जो काही सराव संच आहे तो आपण सोडवणार आहोत. मग या ठिकाणी बघा प्रश्न पहिला जो दिलेला आहे, प्रश्न पहिल्यामध्ये काय दिले आपण बघूया की खालील संयुगांची रेणुसूत्र तयार करण्याच्या आपल्याला पायऱ्या लिहायच्या आहे. मग आता सोडियम सल्फेट तयार करायचं आहे. मग सोडियम सल्फेटचं जे काही रेणुसूत्र आहे ते Na2SO4 हे त्याचं रेणुसूत्र आहे. मग आता हे रेणुसूत्र कसं तयार केलं जाणार आहे, तर तिरकस गुणाकार या ठिकाणी आपण वापरणार आहोत. मग स्टेप पहिली म्हणजे पायरी पहिली, त्यामध्ये काय घ्यायचं आहे तुम्हाला की त्या ठिकाणी घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहायच्या आहेत. मग आता सोडियम सल्फेटमध्ये कोणते 2 मूलद्रव्य आहे,
तर एक म्हणजे त्या ठिकाणी सोडियम आहे आणि दुसरा जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी सल्फेट आहे, बरोबर आहे। मग यामध्ये तुम्हाला जे काही घटक मूलद्रव्य आपण वापरणार आहोत, मग मूलद्रव्यांच्या संज्ञा या ठिकाणी आपण लिहिलेल्या आहेत, जसं की सोडियम सल्फेटचे जे काही मूलद्रव्य आहे त्याच्यामध्ये मग सोडियमचा Na आपण लिहिला आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सल्फेटचा SO4 लिहिलेला आहे। मग पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, आपल्याला मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहायच्या आहे, त्या आपण अंतरावर लिहिणार आहोत। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, मूलद्रव्य सोडियम घ्यायचं आहे, मग त्याचं Na लिहायचं, थोडा गॅप देऊन पुढे SO4 म्हणजे सल्फेट घ्यायचं आहे। स्टेप 2 मध्ये बघा, त्यानंतर मूलद्रव्यांची संयुजा लिहायची आता आपल्याला। मग जी सोडियमची संयुजा आहे, स्टेप क्रमांक 2, सोडियमची संयुजा लिहायची आता आपल्याला। मग संयुजा त्याच्या खाली लिहायची, सोडियमची संयुजा आहे 1 आणि त्याचबरोबर सल्फेटची संयुजा आहे 2। त्यानंतर स्टेप क्रमांक 3 बघा, स्टेप क्रमांक 3 मध्ये काय करायचं आहे आपल्याला की तिरकस गुणाकार करायचा आहे। मग त्यासाठी तुम्हाला जो Na आहे सोडियम लिहायचा, त्याच्या खाली आपल्याला 1 लिहायचा आहे आणि SO4 लिहायचं, त्याच्या खाली आपल्याला 2 लिहायचं आहे आणि तिरकस गुणाकार करायचा आहे। त्यानंतर स्टेप क्रमांक 4 आपल्याला त्या संयुगाचं रासायनिक सूत्र मिळून जातं। मग तिरकस गुणाकाराने काय होणार आहे की जो काही Na आहे त्याचा जो काही अंक आहे, संयुजा अंक जो आहे तो काय होणार आहे, त्या ठिकाणी 2 येणार आहे आणि जो SO4चा जो काही अंक आहे तो 1 होणार आहे, बरोबर आहे। मग त्यावरून आपलं जे काही रासायनिक सूत्र आहे ते कोणतं तयार होणार आहे, Na2SO4। बघा, या प्रकारे मग तुम्हाला ते सूत्र पूर्ण करायचं आहे तिरकस गुणाकाराच्या मदतीने। आता त्यानंतर आपण पोटॅशियम नायट्रेट बघणार आहोत। मग पोटॅशियम नायट्रेटचं मूलद्रव्यांची संज्ञा काय आहे, तर त्या ठिकाणी संज्ञा पोटॅशियमची K आहे आणि नायट्रेटची संज्ञा NO3 आहे। मग ही तुम्हाला लिहायची आहे पहिल्यांदा मूलद्रव्याची संज्ञा पहिल्या स्टेपमध्ये, मग पोटॅशियमची K आणि नायट्रेटची NO3 ही त्याची संज्ञा आपण संज्ञा लिहून झाली आपली मूलद्रव्याची। मग स्टेप 2 मध्ये आता मूलद्रव्याची आपल्याला संयुजा लिहायची आहे। मग पोटॅशियमची संयुजा किती आहे, तर 1 ही पोटॅशियमची संयुजा आहे। स्टेप क्रमांक 2 आपल्याला पोटॅशियमची संयुजा लिहायची आहे, मग ती आपण त्या ठिकाणी मूलद्रव्याची संयुजा लिहायचं, मग संज्ञा लिहायची Kच्या खाली 1 लिहायचा आहे आपल्याला आणि NO3 म्हणजेच नायट्रेटची सुद्धा आपल्याला जी काही संयुजा आहे ती लिहायची, त्याची सुद्धा संयुजा 1च आहे। त्यानंतर स्टेप क्रमांक 3 आता तिरकस गुणाकार करायचा आहे आपल्याला। मग तिरकस गुणाकारामध्ये Kच्या खाली 1, थोड्या अंतरावर NO3 लिहायचा, त्याच्या खाली 1, दोघांचा तिरकस गुणाकार करायचा आणि शेवटी आपल्याला स्टेप क्रमांक 4 मध्ये संयुगाचे रासायनिक सूत्र मिळेल आणि ते सूत्र म्हणजे KNO3 हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड याचा आपण रेणूसूत्रांच्या पायऱ्या बघू। स्टेप क्रमांक 1 मध्ये आपण काय करणार आहोत, मूलद्रव्याची संज्ञा लिहिणार आहोत। मग या ठिकाणी कॅल्शियमची संज्ञा आहे Ca आणि ऑक्साईडची आहे O, बरोबर आहे। मग आता या ठिकाणी आपण पहिली स्टेप घेतली, नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण लिहिणार आहोत मूलद्रव्याची संयुजा। मग Caच्या खाली म्हणजेच कॅल्शियमच्या खाली आपण लिहिणार आहोत 2 आणि त्याच नंतर ऑक्साईडच्या खाली लिहिणार आहोत आपण 2। मग तिसरी जी काही स्टेप आहे या ठिकाणी तर तिरकस गुणाकार करायचा आहे आपल्याला। मग तिरकस गुणाकारामध्ये या ठिकाणी आपण जे काही कॅल्शियम आहे Ca, त्याच्या खाली जो काही 2 आहे तो काही अंतरावरती तुम्हाला घ्यायचा आहे, ऑक्साईड त्याच्या खाली 2 लिहायचा आणि दोघांमध्ये तिरकस गुणाकार करायचा आहे। तिरकस गुणाकारातून आपल्याला त्या ठिकाणी तिरकस गुणाकार झाल्यानंतर भागाकाराच्या मदतीने तिथे भाग देऊन आपण त्याचं उत्तर काढणार आहोत। CaO हे त्याचं कॅल्शियम ऑक्साईडचं रेणूसूत्र आपल्याला मिळणार आहे। मला कळतं आहे की या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवलं पाहिजे, परंतु त्याच्या अभावामुळे फक्त मी या ठिकाणी तोंडी माहिती सांगतोय आणि त्याच तोंडी माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांनी ती कृती करून बघायची आहे, म्हणजे तुम्हाला ते रेणूसूत्र तयार करता येऊ शकतं। अवघड आहे मान्य आहे, परंतु प्रयत्न करून बघायचा आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, या ठिकाणी दिलेला आहे की कार्बनची जी काही संयुजा 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे,
मग कार्बन डायऑक्साईड या संयुगाचे रेणुसूत्र लिहायचे आहे आपल्याला. मग बघा, कार्बन डायऑक्साईडचं रेणुसूत्र काय आहे तर CO2 हे त्याचं रेणुसूत्र आहे. CO2 हे त्याचं रेणुसूत्र आहे. बघा, भागजात जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला भाग द्यायचा आहे. जर भाग जात नसेल त्यावेळेस तुम्ही ते अंक जसेच्या तसे लिहू शकता. मग आता या ठिकाणी 4ला 2 भाग जातोय म्हणून भाग द्यायचा आहे आणि भाग दिल्यानंतर जे काही उत्तर येणार आहे ते त्या ठिकाणी रेणुसूत्राच्या पायाशी तुम्हाला लिहायचं आहे. जसं की CO2 याला आपण म्हणजे 4ला भाग दिल्यानंतर त्या ठिकाणी 2 उत्तर येतं म्हणून ओच्या पायाशी आपण 2 लिहिलेलं आहे. मग जे काही कार्बन डायऑक्साईडचं रेणुसूत्र आहे संयुगाचं ते म्हणजे CO2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, संयुजा 1 असलेल्या मूलद्रव्य व संयुजा 2 असलेल्या मूलद्रव्य यांची प्रत्येकी 2 उदाहरणं आपल्याला लिहायची आहे. मग आता संयुजा 1 असलेले मूलद्रव्य आपण बघणार आहोत. मग संयुजा 1 असलेले मूलद्रव्य कोणतं आहे तर मग या ठिकाणी हायड्रोजन आहे, नंतर म्हणजेच H आहे, Na आहे, Li आहे, नंतर K इत्यादी. मग हायड्रोजन, त्याच्यानंतर सोडियम, त्याच्यानंतर लिथियम आणि त्यानंतर पोटॅशियम म्हणजेच H, Na, Li, K हे एक संयुजा असलेले मूलद्रव्य आहे. आता संयुजा 2 असलेले मूलद्रव्य आपण बघणार आहोत की Mg, त्यानंतर Ca, Be. मग Mg म्हणजे काय मॅग्नेशियम, त्यानंतर Ca म्हणजे कॅल्शियम आणि Be म्हणजे बेरिलियम. तर अशा प्रकारे संयुजा 1 असलेले मूलद्रव्य आपण लिहिले. त्यानंतर संयुजा 2 असलेले मूलद्रव्य सुद्धा आपण घेतलेले आहेत. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. सोडवलेली जी काही कृतीपत्रिका आहे या व्हिडिओच्या आधारे तीही समजलेली असतील, त्याची उत्तरं कळली असतील. मग अशाच प्रकारचे सोडवलेल्या कृतीपत्रिका पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.